जर महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबई गोवा महामार्गावर सध्या अनेक ठिकाणी खड्डे आहेत। 1.5 दशक झाले हा महामार्ग पूर्ण होऊ शकलेला नाहीये आणि गेली 15 वर्ष अनेक ठिकाणी या महामार्गांवर खड्ड्याचं साम्राज्य आहेच आहे। महामार्गच पूर्ण झालेला नाही, त्यामुळे अनेक ठिकाणी हे प्रश्न आहेत। जिथे नवा महामार्ग बांधला गेलेला आहे तिथे अनेक ठिकाणी काँक्रिटीकरण केलेलं आहे। काही ठिकाणचा रस्ता चांगला आहे, पण कोलाड, नागोठणे, लोणेरे हे रायगड जिल्ह्यातले भाग, तर चिपळूण हा रत्नागिरी जिल्ह्यातला भाग, इथे प्रचंड मोठे खड्डे आहेत। वाशिष्ठी नदीच्या पुलावर रस्ता जणू शिल्लकच नाहीये। त्याचे आज व्हिज्युअल्स आलेले आहेत, ड्रोन व्हिज्युअल्स, आणि या व्हिज्युअल्समध्ये रस्ता आहे कुठे ते शोधावं लागते। डोंबिवलीमध्ये गेलात, मुंबईला लागून असलेलं एक महत्त्वाचं शहर, सर्वेश हॉल ते लोकमान्य टिळक पुतळा रस्ता अक्षरशः चाळण झालेली आहे। 6 मीटरचा हा रस्ता आहे, पण सगळीकडे फक्त आणि फक्त या रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत। पण नागरिकांनी याकडे बघितलं नाही का? तर त्यांनी बघितलं, राजकीय पक्षांनी बघितलं, पत्र लिहिली प्रशासनाला, यंत्रणांना की या रस्त्याची दुरुस्ती करा म्हणून। मग MMRDA, KDMCनं आम्ही खड्डे बुजवतो असं आश्वासन दिलं। पुढे काय झालं? पुढे काहीच झालं नाही। रस्ता जैसे थेच आहे आणि डोंबिवलीकरांचा प्रवास त्याच खड्ड्यांच्या रस्त्यांमधून होतोय। पुढे जाऊन जरा भिवंडीकडे नजर टाका। त्या भिवंडीमधल्या अनेक रस्ते गेल्या कित्येक वर्षांपासून असेच खड्डेमय आहेत। शहापूर परिसरामध्ये प्रचंड खड्डे आहेत। शहापूर आसनगाव जो मार्ग आहे, जो महत्त्वाचा मार्ग आहे, इथे 2 रेल्वे स्टेशन्स आहेत, तिथला भारंगी नदीवरचा पूल आहे, त्या पुलावर खड्डे आहेत। सांगितलं प्रशासनाला, पण कारवाई शून्य। एका संतापलेल्या युवकानं काय करावं तर निषेध म्हणून या खड्ड्यातल्या पाण्यामध्ये तोंड धुतलं आणि मग पालिकेला सांगितलं की हे बघा काय अवस्था आहे म्हणून। हा झाला उपरोधिक निषेध, पण त्याच्यानंतरही प्रशासनाला जाग काही येत नाहीये, खड्डे काही बुजत नाहीये। आता जरा महाराष्ट्रातलं पाचगणी महाबळेश्वर बघा, म्हणजे ही दोनही नावं ही आपल्याला मिनी काश्मीर म्हणून ओळखीची आहेत। तिथला पाचगणी महाबळेश्वर हा मुख्य रस्ता आहे, 18 किलोमीटरचा रस्ता आहे। हा संपूर्ण रस्ता सध्या खड्ड्यांमध्ये गेलाय। दोन्ही रस्त्यांवरील या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे सगळ्या नागरिकांचा प्रवास धोकादायक झालाय। जे प्रवासी इथे येतात, जे पर्यटक इथे येतात, त्यांना या खड्ड्यांमधून वाट काढावी लागते। 6 महिन्यांपूर्वी महाबळेश्वर पर्यटन महोत्सव साजरा झाला, त्याच्यासाठी हा रस्ता बनवण्यात आला होता। करोडो रुपये खर्च झाले होते। त्याच्यानंतरचा पहिला पावसाळा आणि पहिल्याच पावसाळ्यात रस्ता खड्ड्यात, त्या सगळ्या करोडो रुपयांचं नुकसान आणि लोकांच्या नशिबी खड्ड्यांचा रस्ता। खडी आणि पावसाचं पाणी रस्त्यावर साचतंय आणि त्यामुळे परिस्थिती बिकट होते। एकतर हा घाटाचा रस्ता आहे बऱ्यापैकी, आणि तिथं अशा प्रकारे पाणी रस्त्यावर, खडीमुळे रस्त्याची अवस्था वाईट होत असेल तर वाहन चालकांनी मार्ग काढावा कसा?